आणि आता सविस्तर बातमीपत्र। राज्यात पहिलीपासनं हिंदी भाषेच्या मुद्द्यावरनं वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। हिंदी सक्तीचा निर्णय भाजप सरकारचा असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांवर निशाणा साधलाय। तर हिंदीचा GR मागे घेईपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला आहे। टेंडर आहे 2022च्या ऑक्टोबरचं, सरकार होतं भ्रष्टनाथ मिंदेंचं। दुसरी गोष्ट म्हणजे हे जे काही ते अहवालाबद्दल बोलतायत, अहवालानंतर अभ्यासगट स्वीकारला होता, हे सगळं वेगळी गोष्ट आहे। पण मला तुम्ही सांगा, आम्ही हा सक्तीचा GR काढला होता का? सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती प्रत्येक शाळेमध्ये। आज मुंबई महानगरपालिकेत IB असेल, IGC असेल, ICSE असेल, CBSE असेल, SEC सोबत जेव्हा आम्ही आणलं तेव्हा सक्ती आम्ही मराठी भाषेची केली होती। ही जी हिंदी भाषा लादण्याचं किंवा तिसरी भाषा लादण्याचं जे काम आहे, GR कोणाचं आहे? आणि जे आत्ता आमच्यावर आरोप करतात ते काय घेतात, कुठच्या नशेत आहेत की अजून झोप उडाली नाही आहे, पण गेल्या 3 वर्षामध्ये 2 मुख्यमंत्री वेगळे झालेत, सरकारमध्ये ते स्वतः बसलेत, पण आरोप आमच्यावर करतात। नशीब नेहरूंवर पोचले नाहीत ते किंवा मकवलेवर पोचले नाहीत, तर 1858 मध्ये मकवलेनीच हे लिहून दिलं होतं सांगतील आणि अपप्रचार करतील। उद्या परवाचं जे आंदोलन आहे, उद्याचं जे असेल किंवा 5 तारखेचं असेल, आणि हे आंदोलन जोपर्यंत हा GR सक्तीचा मागे जात नाही तोपर्यंत चालू राहील। महत्त्वाची गोष्ट हेच आहे, आमचा विरोध कशाला आहे? पहिलं तुम्हाला पुन्हा एकदा स्पष्ट करून देतो, भाषेला नाही, त्या भाषिकांना नाही आहे, पण कुठचीही भाषा, मग ह्या आत्ताच्या विषयामध्ये हिंदी तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांवर जे लादताय आणि महाराष्ट्रात सक्ती करताय त्याला आहे। आणि तो विषय हा शालेय शिक्षण मध्ये जो घोळ झालेला आहे ना, ते मंत्र्यांना कळत नाही की पुस्तकी शिकवणं आणि मौखिक शिकवणं, मग तुम्ही स्पेलिंग कसं चेक करणार, काय करणार, म्हणजे स्वतःला कळत नाही। पहिलं स्वतःहून जा शाळेमध्ये आणि बसा। आज या 10वीच्या विद्यार्थ्यांची तुम्ही वाट लावली आहे, उद्यापासून तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्यांची वाट लावाल। पण मुख्य गोष्ट हीच आहे ना की सरकारमध्ये जी गडबड चालू आहे त्याच्या विरोधात आम्ही विरोधी पक्ष म्हणून उतरलेलो आहोत, महाराष्ट्रप्रेमी, मराठीप्रेमी म्हणून उतरलेलो आहोत, आणि आमच्यावर कुठची भाषा आम्ही लादू देणार नाही। ठाकरे बंधू हिंदीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले असताना सरकारमधले मंत्री मात्र हिंदीच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरे सरकारवर दोषारोप करतात। म्हणजे हिंदी भाषेचा निर्णय 2020चा होता, त्यावेळी सरकार उद्धव ठाकरेंचं होतं असं दादा भुसे म्हणालेले। साधारणपणे पहिली दुसरीला विद्यार्थ्यांना कुठलंही पुस्तक नाही, कुठलंही इतर त्या तिसऱ्या भाषेचं साहित्य नाही। शिक्षकांच्यासाठीचं पुस्तक असेल आणि शिक्षक त्या पुस्तकामध्ये, आता उदाहरणार्थ लहान बाळांना, मुलांना फुलं, फळं, खेळणी या माध्यमातून आपण त्याचं चित्र दाखवून त्याचं मग अ आ इ क ख ग घ जे आपण शिकवतो, तर त्या पद्धतीने मौखिक पद्धतीने हे शिक्षण देण्याचं प्रस्तावित आहे। नवीन निर्णयाप्रमाणे कुठलंही पुस्तक छापण्यात आलेलं नाही, मग बाजारामध्ये उपलब्ध होण्याचा विषयच निर्माण होत नाही। हे पण मला आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानावर त्या ठिकाणी घालाय। आता 2020-21 मध्ये कोण होतं? ती समिती, तो अहवाल कोण होतंय? मी तुम्हाला मंत्रिमंडळ दाखवलं ना, अहवाल दाखवला। मला वाटतं की अभ्यास करून बोललं पाहिजे त्यांनी, आणि एका संयमतेने, कोण पण असू दे, दादा भुसे असू दे, आणखी कोण पण असू दे,